हॅलो युट्यूबीज, कसे आहात? घरी येतात सुट्टीचं काही आळस आपला हटत नसतं, तर सकाळ सकाळी सॉरी दुपारी म्हणलं तरी चालेल असं लाज नसल्यासारखं उठून गाण्यावर हलत डुलत आळस घालवायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात आतून एक बुलावा येतो, तो म्हणजे आमच्या मदर इंडियाचा. तर मस्त हे बाहेरचा नजारा गार्डन मधला पाहून मन जरा फ्रेश करतच असते. तेवढ्यात एक मस्त खमंग वास येतो, तो म्हणजे मी बँगलोरला तर इडल्या खातच असते, पण घरची खाण्याची मजा तर वेगळीच. आणि आईला तर दुखू शकत नाही ना, तिने एवढ्या प्रेमाने बनवलंय. तर आमच्या कोल्हापूरचा एक रीतिरिवाज आहे, काही पण केलेलं असू दे तर जरा का होईना आपल्या शेजापाजारांना द्यायचं. तर शेजारी माझी काकूच राहते, म्हणजे माझी आंटी, तिला देण्यासाठी मी जाते ताट घेऊन. तर तेवढ्यात दिसते माझी पणजी. हा, माझी पणजी अजून 95 इयर्सची आहे आणि अजून मस्त जिवंत काय म्हणतेय मी, मस्त एकदम थणथणीत आहे, ना गोळी ना काही. येस, तो तिचा लाड प्यार घेतच असते. तेवढ्यात लक्षात येतं, यार आपण तर आंघोळ नाही केलेली आहे, म्हणून आंघोळ केली की आपल्याला भूक लागते. आणि त्यात खमंग वास तर आलेला आहे इडल्यांचा, तर मस्त आंघोळ करून जाते आणि येते. तर हा, मी आता फ्रेश होऊन आलेली आहे, खायला घेतेच इडली, तर तेवढ्यात माझ्या पुढे येतं एक ड्रायफ्रूटचा ग्लास. हा, थोडी आजारी आहे, त्यामुळे मला जरासे हेल्दी खाणं एक इम्पॉर्टंट आहे. ते आजारीपणामुळेच मी घरी आलेले आहे. थोड्या दिवस ब्रेक घेतला ऑफिसकडून आणि मस्त खायचं सुरुवात करूया आणि मस्त हेल्दी बनूया, हेच टार्गेट घेऊन मी आता तुमच्या फॅमिलीसोबत पण एक नवीन फॅमिली तयार करण्याचा प्रयत्न करते युट्यूब सोबत. सो बघूया आपण कुठेपर्यंत आपण ज्यांनी एक साथ राहतोय. तर मी मस्त इडली घेतच असते खायला. तेवढ्यात लक्षात येतं मला आंटीने मला पाणीपुरी दिली आहे खायला. आमच्याकडे जसं बोलणार रीतिरिवाज आहे, जसं आम्ही देतो तसं ताट आपलं खाली पाठवत नसतात, तर त्याच्यासोबत आपल्याला पाणीपुरी आलेली आहे मस्तपैकी. आणि नंतर लक्षात येतं, यार पाणीपुरी खाताना की आपल्याला एक भाऊ पण आहे ना, तर वाटणीनुसार त्याला पण द्यायला पाहिजे थोडं काहीतरी. सो मी वाटणी करून मस्त त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी उरू मस्त खायला लागते. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सिया.